तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशाप्रकारे मी बॅटर तयार केलेलं आहे। तर आता त्याला छानपैकी 10 मिनिटच वाफवायला ठेवलं आणि याच्यामध्ये जराही मी सोडा वापरलेला नाही आहे। आणि ते पहा आता चेक केल्यानंतर ना अगदी काळी अशीच निघाली। तर काढून घेतलं, थोडं गार करायला ठेवलं। तोपर्यंत इथे फोडणी तयार करते। तर फोडणीसाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, मोहरी, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे। इथे आता त्याचे ना पीसेस करून घेते। तोपर्यंत तेलसुद्धा तापलेलं आहे। तर 1 चमचाभर तेल घेतलं, त्यात मी घातलं मोहरी, कढीपत्ता आणि तीळ। आणि तीळ ना आपल्याला हवी तशी आपण घालू शकतो। तर मी थोडी जास्तच घेतलेली आहे, कारण मला ना तेलात तळलेली तीळ खायला खूप छान वाटते। तर अशी फोडणी घातली आणि त्याच्यानंतर कोथिंबीर अशी भुरभुरली। मस्तपैकी पीसेस काढून घेतले ना, एवढे छान झालेले आणि एवढे सॉफ्ट। आणि जराही ह्याच्यामध्ये इनो किंवा कोणताही प्रकारचा असं आपण घालतो ना, हे न घालता, इनो किंवा सोडा न घालता बनवलेला आहे। तर कसं झालेलं आहे सांगा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।